एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल ब्रिलियंट अकॅडमी. तर मित्रांनो, आपण जी स्कॉलरशिपची सिरीज सुरू केली त्यात आपला मॅथ चालू आहे आणि त्यात आपण आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. बघा, टॉपिक अगदी सोपा आहे मित्रांनो, फक्त एकदा समजून घ्या, तुम्हाला पुन्हा हा टॉपिक बघायची गरज पडणार नाही. ओके, आता बघा, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या. आता आपल्याला माहिती आहे एक अंकी अंक किती आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9. मग मोठ्यात मोठा अंक कोणता झाला, तर 9. ओके, त्याच्यानंतर लहानात लहान एक अंकी संख्या. बघा, आता 0 ही आपण संख्येमध्ये काउंट नाही करू शकत, म्हणजे लहानात लहान संख्या असं नाही. आता बघा, संख्या आहे बट तिची व्हॅल्यू आहे का, नुसता 0 लिहिला तर व्हॅल्यू आहे का, 0 म्हणजे काहीच नाही. ओके, मग त्याच्यानंतरची काय असते आपली 1. ओके, मग लहानात लहान एक अंकी संख्या म्हणजे 1. ओके, आता पुढे बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहावे. उदाहरणार्थ आपण उदाहरणासकट सारं काही समजून घेऊया. ओके, आता उदाहरण दिलंय तुम्हाला. समजा आपण आता एकच अंकी संख्येचा विचार करूया. ओके, 4 8 2 9 7. आता हे असे काहीतरी रँडमली नंबर दिलेले आहे. आता तुम्हाला हे कशात, उतरत्या क्रमात. उतरता म्हणजे काय बघा मित्रांनो, हे झाल्या उतरत्या पायऱ्या. ओके, आता इथून तुम्हाला काय करायचंय, इथून खाली यायचंय, पुन्हा इकडं खाली, इकडं खाली. ओके, खाली 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 येत असतो आपण, म्हणून काय म्हटलंय, उतरत्या क्रमाने लिहिताना, सॉरी, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करायचं आहे, उतरत्या क्रमाने. आता कसं उतरता क्रम, मोठी संख्या, मोठ्या सगळ्यात काय याच्यात 9. बघा, मोठ्यात मोठी संख्या बनवतोय, हा, मग 9. मग पहिले आपण घेऊन घेऊया 9. नेक्स्ट टाइम 9 च्या नंतर उतरता क्रम. ओके, आता खाली 9 च्या खाली कोणता येतो, 8. 8 च्या नंतर येतो 7. नेक्स्ट आता काय आहे, 4 का 2, काय असणार तर 4. ओके, नेक्स्ट काय असणार ते 2. तर ही झाली आपली मोठ्यात दिलेल्या अंकांवरून मोठ्यात मोठी संख्या तयार. ओके, आता पुढचा प्रश्न, लहानात लहान संख्या तयार करताना दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहावे. बघा, इथं उतरता क्रम झाला, आता इथं चढता क्रम. ओके, आता दिलेले अंक, ठीक आहे, आपण हेच अंक घेऊया. ओके, 4 8. आता तुम्ही आपण कडे बघू नका, 2 9 7. आता काय सांगितलं आपल्याला, चढत्या क्रमाने. आता चढता म्हणजे पहिले खालची पायरी, मग वर, मग वर वर, या दिशेने जातं. ओके, ठीक आहे. आता चढत्या क्रमात पहिले सगळ्यात लहान अंक घ्यायचा, किती, 2. आता चढता क्रम आहे. ओके, हा झाला 2, पुढेच घेऊया आपण. ओके, त्याच्यानंतरचा 4, त्याच्यानंतरचा 7. बघा, वर वर जातोय आपण, हा, मग 8, मग 9. ही मिळाली संख्या आपल्याला 24,789, जी की लहानात लहान संख्या आपण आता या नंबरने तयार केलेली. हे कळलं, चढता उतरत्या क्रमात मांडतो. हे कळलं, उतरत्या क्रमात केव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करतो तेव्हा उतरता क्रम, आणि लहानात लहान करतो तेव्हा चढता क्रम. ओके, पण आता ह्या लहानात लहान संख्या तयार करताना पण एक आहे बघा, ते आपण मी उदाहरणासकट समजवते. आता आपण ह्याच नंबर घेऊया. ओके, 4 8 2 9 7 आणि एक 0 आहे त्यात बघा. ओके, आता ही जी काही नंबर दिलेले आपल्याला, अंक दिलेले आहेत, त्यांना आता आपण इथं काय शिकलो, लहानात लहान संख्या तयार करताना चढत्या क्रमाने मांडायच्या. चढत्या म्हणजे पहिले सगळ्यात लहान. मग आता बघा, हे नंबर बघा, याच्यात सगळ्यात लहान कोणता दिसतो तुम्हाला, तर तुम्ही पटकन सांगणार की 0. पण मित्रांनो, 0 जर आधी लिहिला आपण सुरुवातीला, तर त्या 0ला व्हॅल्यू नसते. 0ला व्हॅल्यू केव्हा असते, तो एखाद्या अंकाच्या जर उजव्या बाजूला आहे तर त्याला किंमत, आणि तो जर डाव्या बाजूला आहे तर त्याला किंमत नसते. ओके, म्हणून आता बघा, आता इथे काय करायचं, 0 आधी घ्यायचा नाही. ओके, आधी येतात 0 सोडून द्यायचा, बाकीचे नंबर बघा, त्यात सर्वात लहान कोण,
तर 2. मग हे बघा आपण 2 लिहिला. आता या 2 नंतर मग लगेच शून्याचा विचार करायचा, त्याला बाजूला ठेवायचं नाही. लागली लहान बाकीच्या लहान संख्येमधून लहान संख्या निवडली आपण, त्यानंतर लागलीच आपण काय शून्य ठेवायचा. ओके, झालं. आणि पुढे मग आता असं समजा तुम्ही शून्य केलाच नाही, आता 2 झाले, त्याच्यानंतर तुम्ही शून्य तो आपण लिहून घेतला. मग नंतरची संख्या येते 4, त्याच्यानंतरची येते 7, त्याच्यानंतरची येते 8 आणि सगळ्यात लास्ट म्हणजे सगळ्यात मोठी संख्या येते 9. ओके, सॉरी इथे स्वल्प विराम नको होता द्यायला. ओके, संख्या काय झाली आपली 20. इकडं 47. ओके. आता 2,04,779 अशी संख्या झालेली आहे. ओके, तर हे लक्षात आलं. शून्य कुठं द्यायचा फक्त एवढंच सांगायचंय मला याच्यात. शून्य ही जरी लहान संख्या आहे तरी ती आधी द्यायची नाही. दिलेल्या अंकांमधून शून्या व्यतिरिक्त दुसरा कोणता लहान नंबर आहे तो आधी लिहायचा आणि लगेच त्याच्या पाठी शून्य लावायचा आणि बाकी नंबर तेच चढत्या क्रमाने चालायचे. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, 4 अंक दिले असता 5 अंकी संख्या तयार करणे. 4च अंक दिलेले बघा. तर अंक काय आहे आपण बघूया. 7, 2, काय घ्यायचं सांगा, 1, 4. ओके, हे दिलेले आणि आपल्याला अंक किती दिले आहे 4 आणि संख्या कशी बनवायची तर 5 अंकी. आता अंक 4 दिले असताना संख्या 5 अंकी बनवायची आहे, पण ती जर आपल्याला आता मोठ्यात मोठी सांगितली 5 अंकी संख्या तयार करा आणि मोठ्यात मोठी. ओके, असा असतो प्रश्न. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, पण कशी करायची, मोठ्यात मोठी 5 अंकी. तर बघा यात जो मोठा नंबर आहे तोच आपण आधी लिहिणार. मोठा नंबर काय 7 घेतला. आता बघा हा आता संख्या 4 अंकी बनवायचे 5 अंक म्हणून हा 7 पुन्हा घ्यायचा. जो सर्वात मोठा अंक आहे तो 2 वेळेस घ्यायचा. मग ओके, त्याच्यानंतर मग 4, मग 2, मग 1 झालं. 7,700 सॉरी 7 421. ओके, 77,021. ठीक आहे, तर ही झाली आपली संख्या तयार. जर मोठ्यात मोठी सांगितली तर मोठा अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा. जर दिलेले नाहीये 4 अंक दिले 5 अंक करायचे. असे 2 अंक दिलेले असतील, तुम्हाला 4 अंकी सांगितलेली असेल आणि मोठ्यात मोठी म्हटली असेल, पुन्हा तेच करायचं. मोठा अंक पुन्हा पुन्हा रिपीट करायचं. आता इथं बघा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या अधिक 4 अंकी लहानात लहान संख्या बरोबर किती. आता बघा मोठ्यात मोठी संख्या, आता मी एक आधी तुम्हाला सांगितलं, आपण वर बघितलं इथं की मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती 9. ओके, मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती 9. मग आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती येणार 9, 9, 9. हा जो नंबर आहे तो 3 वेळेस. ओके, आणि 4 अंकी लहानात लहान संख्या. आता इथं सांगितलं मी तुम्हाला की लहानात लहान संख्या 1 येते. ओके, पण आपल्याला काय करायचंय, तिला 4 अंकी हवी आणि लहानात लहान. पण आता पुन्हा 1 1 लिहिणार का आपण तर नाही. 1 ही लहान लिहिली आणि तिच्यापेक्षा अजून काय लहान सापडतं आपल्याला 0. मग 3 0 ठेवून द्यायचे. ही झाली 4 अंकी लहानात लहान संख्या आणि यांची सरळ सरळ बेरीज करायची. ओके, संख्या काढता आली तुम्हाला, बेरीज करूया. 0 9 9, परत 0 9 9, परत 0 9 9 आणि एकाचा 1 संख्या मिळाली आपल्याला 1999. ओके, कळलं. ठीक आहे, तर ही झाली आपले लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या या संख्या काढायच्या कशा आणि लहानात लहान असली तर कसे अंक लावायचे, मोठ्यात मोठी असली तर कसे लावायचे. 4 अंकी संख्या दिल्या असता 5 अंकी करायच्या किंवा 2 अंकी दिले 3 अंकी करायच्या, 4 अंकी करायच्या, याबद्दलचे प्रश्न. ओके, यात थ्योरी काही आहे असं मला वाटत नाही, पण तुम्हाला काही थ्योरी वाटल्यास तुम्ही मला विचारू शकता. आणि असे छान छान व्हिडिओसाठी आणि छान छान नॉलेजसाठी तुम्ही आपल्या ब्रिलियंट अकॅडमी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.